नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे। आता जाणून घेऊया अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून विविध जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून वितरित करण्यात आलेला आहे। अजून काही शेतकरी प्रतीक्षेत, अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली आहे। मात्र अजूनही काही शेतकरी मदतीपासून वंचित असून मदतीची वाट पाहत आहेत। मदत वाटप झाल्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली आणि ती रक्कम खात्यात जमा झाली आहे की नाही हे शेतकऱ्यांना स्पष्टपणे कळणं गरजेचं आहे। आता जाणून घेऊया लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश। यासाठी शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की मदत वाटप झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांची लाभार्थी यादी सार्वजनिक करावी। कारण काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः जालना आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टी मदत वाटपामध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। आता बघा, नोव्हेंबरमधील बैठक आणि निर्णय या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत लाभार्थी यादी प्रकाशित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। यापूर्वी यवतमाळ, बुलढाणा, जळगाव तसेच इतर काही जिल्ह्यांच्या याद्यांचे अपडेट आपण पाहिलेले आहेत। आता जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्याची यादी जाहीर। आता सर्वाधिक लाभार्थी असलेला आणि मोठ्या प्रमाणात मदत वितरित करण्यात आलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर। या अहिल्यानगर जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत। यादी कुठे आणि कशी पाहायची? मित्रांनो, या यादीसाठीची डायरेक्ट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच ahilyanagar.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही ही यादी पाहता येणार आहे। आता जाणून घेऊया कोणकोणत्या याद्या उपलब्ध आहेत। या वेबसाईटवर आल्यानंतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची नावानुसार लाभार्थी यादी तसेच KYC प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी अशा प्रकारे वेगवेगळ्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आता जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके। या यादीमध्ये अहिल्यानगर, अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी आणि संगमनेर या सर्व तालुक्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत। आता जाणून घेऊया यादी डाउनलोड कशी कराल। आपल्याला ज्या तालुक्याची यादी पाहायची आहे ती यादी तुम्ही डाउनलोड करून सहजपणे ओपन करून पाहू शकता। प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र यादी या ठिकाणी उपलब्ध आहे। आता बघा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारदर्शकतेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांनीही लाभार्थी याद्या प्रकाशित कराव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत। पुढील वाटपाबाबत संकेत। याशिवाय मित्रांनो, अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपाची प्रक्रिया प्रलंबित आहे। या प्रलंबित जिल्ह्यांमध्ये 15 जानेवारी नंतर वाटप होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत। याबाबत कोणतेही नवीन अपडेट आलं तर ते आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। अशाच प्रकारे शेती अनुदान आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।